नाही, काय चर्चा झाली? काही चर्चा झाली नाही. मी पॉलिटिकल कारणासाठी आलो नव्हतो. मी दिल्लीत आलो होतो का सकाळच्या सुप्रीम कोर्टाच्या कामानिमित्त. पण त्याच्यानंतर मला संध्याकाळी कोणातरी भेटायचं आहे, मध्ये वेळ होता. तेव्हा तुमच्यातलेच काही पत्रकारांनी कळवलं की उद्धव साहेब आलेले आहेत. म्हटलं चला हॅलो बाय बाय करूया. बाकी काय माझं काम नाही. महाविकास आघाडीचे दोन नेते आपण आणि रमेश चरित्रे. मी नेता नाही हो, नेते आमचे वेगळे आहेत. रमेश चन्नीताला आले ते माहिती आहे, पण तुमच्या मागेच आले तर महाविकास आघाडीचे माझ्या मागे आले ते योगायोग पण असू शकतो ना. असे माझ्या मागे आले म्हणजे मी त्यांना रमेश येत आहे का असं काही बोललो नाही. मी माझं आलो, ते मागणं आले असतील, मला माहित नाही ते आले की नाही. हे दिल्लीत आले आहेत तर कशा प्रकारे सीट शेअरिंग याच्यावरती फॉर्म्युला डिसाईड होणार आहे की काय? बिकॉज तुम्ही महाविकास आघाडीचे पार्ट. आता उद्धव ठाकरे कशासाठी आले हे मी कसं सांगू? म्हणजे मला खरंच माहित नाही. तर ते प्रश्नाची उत्तर कशी देऊ? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भात आणि शिवसेने संदर्भात एक सुप्रीम कोर्टात एक महत्त्वाची सुनावणी झाली. आपण त्या सुनावणीला उपस्थित होता. काय झालं? देखील तारीख पे तारीख तुम्हाला पाहायला मिळाली कोर्टाकडून. म्हणजे ज्याची अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण होत नाहीये हे बघून थोडंसं नैराश्य. निवडणुकीच्या अगोदर याचा निकाल लागेल असं वाटतं? न्यायदेवता एका तराजू घेऊन उभी आहे असं दाखवलं जातं. तो तराजू निश्चल आहे असं होता कामा नये. पण आता जर अवघे सरकार जर पूर्ण त्यांचा कार्यकाळ पूर्ण करताना दिसतंय, अशा परिस्थितीमध्ये न्यायास विलंब म्हणजे न्यायास नकार असं म्हटलं जातं. तुमचं याबद्दल काय मत आहे? माझं तेच मत आहे. अजित पवारांच्या गटाने 3 आठवडे अजून एक्स्ट्रा मागितले आहेत डॉक्युमेंट सबमिशन करणार आणि त्याच्यामुळे हे कुठे ना कुठे डिले सारखं झालंय. असं आहे की त्यांना ह्याच्यातनं पळायचंच आहे ना. त्यांना ह्याच्यात कसंही करून पळ काढायचं आहे. आणि त्यांना सहाय्यभूत होणाऱ्या जर गोष्टी घडत असतील तर त्यांना ते अजून वाढवून घेतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.